नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MKCL न्यू इरा 2025 मधील MSIT इरामधील सेशन नंबर 7 पाहणार आहोत। सेशन नंबर 7 ला क्लिक करा। अगोदर आपण लँग्वेज इथून मराठी करूयात। सेशन नंबर 7 ला क्लिक करा। त्यानंतर डिजिटल स्किल मध्ये आपल्याला काय काय ऑरेंज आहे ते बघायचं आहे आणि ते सोडवत जायचं आहे। आपल्याला बघावं लागेल कुठे कुठे ऑरेंज कंटेंट आहे। इथे आहे नॉलेज चेक। आपण अगोदर नॉलेज चेक सोडवूयात। बाकीचं जे कंटेंट ऑरेंज आहे ते तुम्ही ग्रीन करा, त्याशिवाय हे सोडवता येणार नाही तुम्हाला। स्टार्ट करा, स्टार्ट एक्झाम। ह्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते फोटो स्कॅनचे चिन्ह आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सबमिट। वरती आपल्याला चित्रावरूनच ते ओळखायचं आहे। दुसरा प्रश्न, फोटो स्कॅन ॲपमध्ये पुढीलपैकी कोणता फोटो कॅप्चर करण्यासाठी वापरले जाते? फोटो कॅप्चर करण्यासाठी सी हा पर्याय वापरतात, सबमिट। पुढचा प्रश्न आहे, फोटो स्कॅन ॲपमध्ये हायलाइट केलेले चिन्ह काय सूचित करते? या प्रश्नाचं उत्तर आहे व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी तयार आहे। फोटो कॅप्चर केला गेला आहे, स्कॅनसाठी तयार आहे। मध्ये हायलाइट केलेले चिन्ह, जे हायलाइट केलेले चिन्ह आहे ते व्हिडिओसाठीचं आहे, पर्याय क्रमांक 3। एक मिनिट, ह्याचं उत्तर आहे व्हिडिओ कॅप्चर केला गेला आहे, स्कॅनसाठी तयार आहे। फोटो कॅप्चर केला गेला आहे, स्कॅनसाठी तयार आहे। फोटो कॅप्चर करण्यासाठी तयार आहे। पर्याय क्रमांक 3 नाही, 4। पर्याय क्रमांक 2, 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढे आहे, गुगल मीट मध्ये प्रेझेंट नाव या पर्यायासाठी ऑप्शन पुढीलपैकी कुठला टॅब वापरला जातो? चौथा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे आपल्याला चित्र मोठी करून पाहावी लागतील, पर्याय क्रमांक 3 सबमिट। पुढचा प्रश्न आहे, गुगल मीटिंग मध्ये कॅमेरा पटकन बंद करण्यासाठी कीबोर्डवरचा कुठला शॉर्टकट तुम्ही वापराल? याचं उत्तर आहे कंट्रोल E, पर्याय क्रमांक 4 सबमिट। 6वा प्रश्न आहे, गुगल मीटमध्ये सहभागी होणाऱ्या मेंबर्स करता ईमेल ID ची जी यादी पुरवणारे फीचर आयडेंटिफाय करा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुगल कॉन्टॅक्ट्स। 7वा प्रश्न, गुगल मीटवर नवीन मीटिंग तुम्ही कुठे शेड्यूल करू शकता? याचं उत्तर आहे गुगल कॅलेंडर, पर्याय क्रमांक 2। एज्युकेशन सेटिंग्समध्ये ट्रान्सलेटेड कॅप्शन फीचर उपयोगी कसे पडू शकते? याचं उत्तर आहे व्हिडिओ कॉलच्या दरम्यान बॅकग्राऊंड गोंगाट नाहीसा करून, पर्याय क्रमांक 2। पर्याय क्रमांक 3, गुगल मीटमधील ट्रान्सलेटेड कॅप्शन फीचर काय असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 2। पर्याय थोडेसे मागं पुढे होत आहेत, ते तुमचं तुम्ही पहा। त्यानंतर एकाच वेळी 500 लोकांशी मीटिंग घडवून आणण्यास तुम्हाला मदत करणारा प्लॅटफॉर्म निवडा। एकाच वेळी आपल्याला 500 लोकांशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, त्यासाठी आपल्याला काय मदत करतं तर गुगल मीट, पर्याय क्रमांक 4। सेव्ह करा, एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म, ओके। पुढचे नॉलेज चेक आपल्याला पाहिजेत कुठे आहेत? स्टार्ट करा। सातवा प्रश्न आहे आपला, पुढचे जे नॉलेज चेक आहेत हे कंपल्सरी मध्ये नाही आहेत, हे नाही सोडवले तरी चालतील। पुढचे मेन नॉलेज चेक आपल्याला सोडवायचे आहेत। 7 नंबर सेशन मध्ये आहोत आपण। इथे आहे पुढचा नॉलेज चेक, हा कंपल्सरी मध्ये असणार आहे। ह्याला स्टार्ट करा। गुगल सहाय्यक सक्रिय करण्यासाठी काय आज्ञा आहे? त्याचं उत्तर आहे हाय गुगल, ओके गुगल। पुढे आहे, आपण गुगल सहाय्यक उघडण्यासाठी खालीलपैकी कोणत्यावर टॅप करू शकतो? याचं उत्तर आहे सी सबमिट। पुढील प्रश्न आहे झूम मीटिंग मध्ये आभासी व्हर्च्युअल बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी
तयार करण्याचा हेतू काय असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा प्रश्न आहे ना, पर्याय क्रमांक 3. झूम मीटिंगमध्ये ठीक आहे. आणि चौथा प्रश्न आहे, एक झूम मीटिंगमध्ये आपल्या मैत्रिणीला तिची पिछाडी बॅकग्राऊंड दिसून द्यायचे नाही, असे करण्यासाठी पुढीलपैकी कोणते पर्याय वापरू शकता? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, व्हर्च्युअल बॅकग्राऊंड निवडणे. सबमिट करा, SIM करा, एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म करा आणि ओकेला क्लिक करा. पुढचे नॉलेज चेक. स्टार्ट करा. ह्यालाही मार्क आहेत. आपल्याला ट्रू कॉलरमध्ये एक नवीन नंबर ब्लॉक करायचा आहे, कोणते पर्याय वापरून आपण ते करू शकतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 4. 3 आणि 4. सेव्ह करा. पुढचा प्रश्न आहे, ट्रू कॉलरच्या बाबतीत खालीलपैकी कोणते खरे नाही? म्हणजे काय चुकीचं विधान आहे ते ओळखायचं आपल्याला. पर्याय क्रमांक 2, आपल्याला अज्ञात क्रमांकाचा कॉल आला, आपल्याला कॉलबद्दल जाणून घेऊ इच्छित आहात, पुढीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला ते करू देतो? ह्याच्यापैकी योग्य ते पर्याय आपल्याला निवडायचा आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A. सबमिट. चौथा प्रश्न, आपल्याला ट्राय कॉलरमध्ये एक नंबर ब्लॉक करायचा आहे, पुढीलपैकी कोणता पर्यायाने आपण ते करू शकतो? ब्लॉक करण्यासाठी पर्याय क्रमांक C. पुढचा प्रश्न आहे, ट्रू कॉलर म्हणजे काय? याचं उत्तर आहे ऑनलाईन फोन बुक. पर्याय क्रमांक 3. SIM करा, समोर एंड एक्झाम असं टाईप करा, कन्फर्म, ओके. सेशन कम्प्लीशन टेस्ट. स्टार्ट करा. इंटरनेट वापरण्याचा सर्वात अधिक प्रचलित असलेला मार्ग हा आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला तुमचे स्वतःचे व्यावसायिक वेबपेज तयार करायचे आहे. डॅश डॅश या प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून तुम्ही वेबपेज तयार करू शकता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रोटोकॉल. पर्याय क्रमांक 1, जावास्क्रिप्ट. पुढीलपैकी कोणते एक वेब ब्राउझरचे उदाहरण आहे? याचं उत्तर आहे गुगल क्रोम. पर्याय क्रमांक 2. SIM आणि एंड एक्झाम करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 7 इथे संपतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 8 पाहणार आहोत. तसेच ज्या विद्यार्थी मित्रांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनी शेअर करा. तसेच आपल्याकडं काही ठराविक कास्टसाठी मोफत कॉम्प्युटर कोर्सेस चालू आहेत. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी IIT कॉम्प्युटर पंढरपूरला भेट द्या. थांबूयात आपण. धन्यवाद.